आजचा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी गोष्ट सांगायची. या व्हिडिओमधील माहिती माझी नाही. हा विषय प्रसिद्ध युट्यूबर राज शमानी यांच्या एका अप्रतिम एआयच्या पॉडकास्टवरती आधारित आहे. तो पॉडकास्ट इंग्रजी आणि हिंदीमध्ये होता, म्हणून मी विचार केला आपल्या मराठी प्रेक्षकांपर्यंत ही महत्वाची माहिती पोहोचली पाहिजे, म्हणून सरळ सोप्या साध्या मराठी शब्दात मी ह्या सगळ्या गोष्टी मांडत आहे. आणि तुम्हाला ओरिजिनल एपिसोड बघायचा असेल तर राज शमानी यांच्या चॅनलवरती जाऊन नक्की तो एपिसोड बघा. चला तर आता सुरुवात करूया आपण खूप इंटरेस्टिंग अशा टॉपिक वरती. ऑफकोर्स एआय. आपण सगळे आज एआय बद्दल बोलत असतो. चॅटजीपीटी, मिडजर्नी, क्लाउडी, आता हे सगळे आपल्या रोजच्या वापरातले घटक बनलेत. एआय फक्त एक नवीन टूल आहे का? तो आपल्या काम करण्याच्या पद्धतीच बदलून टाकणार आहे. माझ्या मते पुढची काही वर्ष ही इंटरनेट आलं होतं त्यापेक्षाही मोठा बदल घेऊन येणार आहेत. आज अनेक जण विचारतात एआय मुळे आपली नोकरी जाईल का? पण मला वाटतं योग्य प्रश्न हा नाही की आज आपली नोकरी जाईल का, तर खरा प्रश्न असा आहे की एआय वापरणारा माणूस माझी जागा घेईल का? कारण एआय स्वतः प्रत्येकाची नोकरी तर घेणार नाही, पण एआयचा योग्य वापर करणारी व्यक्ती नक्कीच इतरांपेक्षा खूप जास्त वेगाने पुढे जाणार आहे. आज कंपन्या फक्त मेहनती लोक शोधत नाहीत, तर स्मार्ट पद्धतीने काम करणारे लोक शोधत आहे. उदाहरणच द्यायचं झालं तर पूर्वी एखादं ईमेल लिहायला लागायचं तर आपल्याला 10 मिनिटं लागायची. आज एआयच्या मदतीने काही सेकंदातच ते लिहून देतं. पूर्वी प्रेझेंटेशन तयार करायचं असेल तर अर्धा दिवस, अख्खा दिवस जायचा. आज काही मिनिटातच ते तयार होतं आणि तेही चांगल्या पद्धतीने. पूर्वी सोशल मीडियासाठी कॅप्शन, स्क्रिप्ट, आयडिया, डिझाईन वेगवेगळ्या लोकांकडून करावून घ्याव्या लागायच्या. आज त्या काही मिनिटातच एआयच्या मदतीने पूर्ण होतात. ह्याचा अर्थ असा नाही की माणूस बदलला जाणार आहे, तर ह्याचा अर्थ असा आहे की ज्यांच्याकडे एआयचं कौशल्य आहे तेच जास्त वेगाने पुढे जाणार आहेत. आज अनेक कंपन्या नवीन लोकांना नोकरी देण्याआधी विचार करत आहेत, कारण त्यांना माहिती आहे की अनेक काम आपण एआय कडून कमी खर्चात करून घेऊ शकतो. म्हणूनच आज फक्त डिग्री असणं पुरेसं नाही, फक्त अनुभव असणं पुरेसं नाही. आज सर्वात मोठं कौशल्य हे आहे की नवीन गोष्टी शिकण्याची तुमच्यात तयारी आहे का? आणि विशेष म्हणजे एआय ला तुमचं वय महत्वाचं नाही, एआय ला तुमची डिग्री महत्वाची नाही, एआय ला तुमचे क्वालिफिकेशन किंवा एक्सपर्टीज महत्वाचे नाहीत. तुम्ही कोणत्या शहरात राहता हेही एआय साठी महत्वाचं नाही. एआय साठी महत्वाचं आहे ते फक्त एकच, तुम्ही एआय सोबत काम करायला शिकत आहात का? माझ्या मते पुढच्या काही वर्षात सर्वात वेगाने वाढणारी लोक तेच असतील जे रोज नवीन नवीन स्किल्स, नवीन नवीन टूल्स, नवीन नवीन गोष्टी आणि बदल स्वीकारतील. कारण भविष्य त्यांचंच असतं जे बदलाला घाबरत नाही, तर बदलाच्या आधी स्वतःला तयार करतात. आणि आता सर्वात महत्वाचा प्रश्न, जर आजपासून एआय शिकायचं असेल आणि तुम्हाला काहीच माहिती नसेल तर सुरुवात नेमकी कुठून करायची? तर आज तुम्ही एआय मध्ये पूर्णपणे नवीन असाल तर सुरुवात कुठून करायची? आपल्यापैकी अनेक लोक असंच म्हणतात, मला चॅटजीपीटी वापरता येत नाही, कोणतं एआय टूल शिकायचं, इतके टूल्स आहेत, सुरुवात नेमकी कुठून करायची हेच समजत नाही, किंवा बरेच प्रश्न त्यांच्या मनात असतात. ह्यांचं उत्तर खूपच सोपं आहे. एआय एका दिवसात शिकायची गोष्ट नाहीये. तो एक प्रवास आहे, ती एक जर्नी आहे आणि हा प्रवास 5 छोट्या टप्प्यांमध्ये विभागला तर तो खूप सोपा होतो. पहिला टप्पा, एआय टूल एक्सप्लोरर बना. म्हणजे सुरुवातीला कोणत्याही एका टूलमध्ये अडकू नका. वेगवेगळे टूल्स ट्राय करत राहा. चॅटजीपीटी वापरा, क्लाउडी वापरा, मिडजर्नी वापरा, जेमिनाय वापरा, किंवा हे जे वेगवेगळे येत आहेत अजूनही नव्याने, ते सगळे टूल वापरून बघा. इमेज तयार करणारी कोणते कोणते टूल्स आहेत ते नवीन वापरा. व्हिडिओ बनवणारे टूल्स वापरा. फक्त त्यांच्यासोबत खेळा. जस्ट प्ले विथ द न्यू टूल्स आणि त्यांना प्रश्न विचारा. वेगवेगळे प्रयोग करा त्यांच्यासोबत. वेगवेगळे एक्सपेरिमेंट करा. कारण सुरुवातीला तुम्हाला एआय कसं काम करतं हे समजण्यापेक्षा एआय काय काय करू शकतो हे समजणं जास्त महत्वाचं आहे, किंवा तुम्ही एआय कडून काय काय करून घेऊ शकता ते तुमच्या कामाचं असेल हे तुम्हाला समजून घेणं जास्त महत्वाचं आहे. दुसरा टप्पा, एआय शी बोलायला शिका. एआय ला प्रश्न विचारणं ही सुद्धा एक कला आहे. एकच प्रश्न वेगवेगळ्या पद्धतीने विचारला तर उत्तरही पूर्णपणे वेगळं येऊ शकतं. म्हणूनच प्रॉम्प्ट म्हणजे काय, योग्य सूचना कशा द्यायच्या, किंवा कॉन्टेक्स्ट कसा द्यायचा, त्याच्यानंतर एआय कडून अधिक चांगलं उत्तर आणि वेगळं उत्तर, अधिक बदलाचं उत्तर कशा पद्धतीने मिळवून घ्यायचं हे शिकणं खरं तर खूप जास्त गरजेचं आहे. एआय काय जादू करत नाही,
तो तुम्ही दिलेल्या सूचनांवरच काम करतो. जर तुम्ही तितक्या स्पष्ट सूचना दिल्यात, तर आउटपुट पण त्याचं तितकंच चांगलं आणि सुंदर येणार आहे, की तुम्हाला असं वाटेल, "अरे, ही तर जादूच झाली." त्यामुळं प्रॉम्प्ट वापरायला तुम्ही जेवढे लवकर शिकाल तेवढं चांगलं. तिसरा टप्पा फक्त टेक्स्ट नाही. इथेच बरेच लोकं थांबतात. त्यांना वाटतं एआय म्हणजे ChatGPT, पण खरं एआय त्यापेक्षा खूप मोठं आहे, खूप वेगळंही आहे. आज एआय फोटो तयार करू शकतो, व्हिडिओ तयार करू शकतो किंवा तुमचा आवाज क्लोन करू शकतो. परत म्युझिक तयार करू शकतो, म्युझिक कट करू शकतो, एन्हान्स करू शकतो, प्रेझेंटेशन्स बनवू शकतो, एक्सेल तयार करू शकतो, पोस्टर डिझाइन करू शकतो, ॲडव्हर्टाइज तयार करू शकतो, थंबनेल तयार करू शकतो. त्याच्यानंतर बऱ्याच गोष्टी. एआय मग फक्त लिहित नाही, तो क्रिएटही करतो. हे गोष्ट जाणून घेणं आपल्यासाठी खूप गरजेचं आहे. म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे एआय टूल्स वापरण्याची सवय लावा. आता इथपर्यंत आल्यानंतर तुमच्या लक्षात एक गोष्ट तर आलीच असेल, ती म्हणजे एआय तुमचं काम काढून घेत नाही, तर तो तुमचं काम 10 पट वेगाने करून देतो. आणि इथेच बहुतेक लोक एक मोठी चूक करतात, ते म्हणजे ते फक्त एआय वापरतात. पण एआयचा उपयोग करून नवीन गोष्टी तयार करत नाही. आता पुढचा टप्पा आपण सुरू करू. जिथे तुम्ही फक्त एआय वापरणार नाही, तर एआयच्या मदतीने स्वतःची टूल्स, ॲप, सोल्युशन तयार करायला शिकणार आहात. एआय वापरून फक्त काम वेगानं करायचं, की एआय वापरून स्वतःचं भविष्य घडवायचं? कारण एआयचा खरा उपयोग फक्त ChatGPTला प्रश्न विचारण्यात नाही, तर एआयच्या मदतीने नवीन-नवीन गोष्टी क्रिएट करण्यात आहे. आज असे अनेक टूल्स आहेत, ज्यांच्या मदतीने तुम्ही कोड न लिहिताही ॲप तयार करू शकता. कामासाठी एखादं ऑटोमेशन तयार करू शकता किंवा तुमचं रोजचं कंटाळवाणं काम खूप ऑटोमॅटिक पद्धतीने निवांत करू शकता. समजा तुम्ही एक छोटासा व्यवसाय करता. दररोज ग्राहकांना रिप्लाय द्यायचे आहेत, ऑर्डर ट्रॅक करायच्या आहेत, कॅप्शन लिहायचं आहे, ईमेल पाठवायचे आहेत, अजून बरीच कामं असतात, डेटा अपडेट करणं असेल किंवा यापैकी अनेक कामं एआय आज करू शकतो. हे तुम्हाला माहितीये का? यालाच एआय ऑटोमेशन किंवा एआय एजंट असं म्हणतात. म्हणजे असा एक डिजिटल सहाय्यक जो तुमच्यासाठी 24 तास काम करतो, सुट्टी मागत नाही, थकत नाही, आणि अनेक वेळा माणसांपेक्षा जास्त वेगाने काम करतो. म्हणूनच भविष्यात कंपन्यांमध्ये फक्त माणसांची टीम नसेल, तर माणूस आणि एआय एजंट्स मिळून काम करतील. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, एआय कितीही हुशार झाला, तरीही एक गोष्ट तो तुमच्याकडूनच घेणार आहे, ते म्हणजे तुमची कल्पना करण्याची शक्ती. जर प्रत्येकाने एआयला एकच प्रॉम्प्ट दिला, तर जवळपास सारखीच उत्तरं मिळतील. पण जो माणूस वेगळा विचार करतो, नवीन कल्पना मांडतो, लोकांच्या समस्या वेगळ्या पद्धतीने बघतो, समजून घेतो, तो नेहमीच पुढे जाणार आहे. म्हणूनच भविष्यात सर्वात महत्वाचं कौशल्य हेच असणार आहे, ओरिजिनल थिंकिंग. एआय तुमचं काम वेगाने डेफिनेटली करू शकतो, पण काय तयार करायचं, का तयार करायचं आणि लोकांना त्यातून खरंच काय उपयोगी होईल आणि ही सगळी कामं लोकांसाठीच आहेत, हे ठरवण्याची ताकद अजूनही माणसाकडेच आहे. आणखी एक गोष्ट, आज अनेक लोक एआयला घाबरत आहेत. माझी नोकरी जाईल का? माझं करिअर संपेल का? किंवा आता शिकायचंच कशाला? वगैरे असे भरपूर प्रश्न लोकांना पडत असतील. पण इतिहास बघा, जेव्हा इंटरनेट आलं, तेव्हाही लोकं घाबरले होतेच की. मोबाईल आला, तेव्हाही लोकं भांबावले होते. अनेकांनी त्यासाठी विरोधही केला. सोशल मीडिया आला, त्याच्यानंतर तेव्हाही अनेकांनी त्याकडे दुर्लक्ष केले. पण ज्यांनी वेळेवर बदल स्वीकारत गेले, ग्रोथ केली, पुढे गेले, ते आज तितकेच पुढे आहेत. एआयचंही तसंच तर आहे. हा बदल थांबणार नाही. म्हणून आपणही थांबायचं नाही. दररोज फक्त 30 ते 60 मिनिटं एआय शिकायला दिलीत, नवीन टूल्स वापरलीत, छोटे-छोटे प्रयोग केलेत किंवा नवीन-नवीन गोष्टी करून लोकांना दाखवलं, तर वर्षभरानंतर तुम्ही आजच्या स्वतःपेक्षा तर खूप पुढे असाल. लक्षात ठेवा, भविष्यात जिंकणारे लोकं ते नसतील ज्यांच्याकडे सर्वात मोठी डिग्री असेल किंवा सर्वात जास्त अनुभव असेल. जिंकतील ते लोकं जे सर्वात वेगाने शिकतील, सर्वात वेगाने बदल स्वीकारतील आणि एआयला आपला पार्टनर बनवतील. शेवटी पुन्हा एकदा सांगते, ह्या व्हिडिओतील सगळे विचार आणि माहिती ही राज शमानी यांच्या उत्कृष्ट एआय पॉडकास्टवर आधारित आहे. मला त्यांचा पॉडकास्ट खूप आवडला. पॉडकास्ट इतका आवडला, की ही माहिती मला आपल्या प्रेक्षकांपर्यंत अगदी सोप्या मराठी भाषेत पोहोचवावीशी अशी वाटली. तर तुम्हाला याबद्दल आणखी काही सखोल माहिती असेल तर हवी असेल तर त्यांचा पॉडकास्ट आवर्जून बघा. आणि जर तुम्हाला
आणि जर तुम्हाला AI, ChatGPT, ग्राफिक डिझाइन, व्हिडिओ एडिटिंग, कंटेंट क्रिएटर आणि डिजिटल स्किल अगदी मराठीत सोप्या भाषेत शिकायचे आणि मोफत शिकायचे असतील तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा, चॅनल फॉलो करा. कारण इथे आपण AIची भीती नाही तर AIचा योग्य वापर करणार कसं ते शिकणार आहोत. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या भन्नाट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत फॉलो करून ठेवा, सबस्क्राईब करून ठेवा आणि नवीन नवीन व्हिडिओ बघत राहा. थँक